नमस्कार मैत्रिणींनो, काही दिवसापूर्वी मला एक कमेंट आली होती की जर डीप नेक गळा ब्लाऊज असेल तर शोल्डर मध्ये काय बदल करायचे असतात. कारण डीप नेकच्या ब्लाऊज मध्ये शोल्डर नीट बसत नाही, कधी कधी ते खाली घसरतं. म्हणून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे की डीप नेकच्या ब्लाऊज मध्ये शोल्डर का घसरतात, त्यासाठी शोल्डर मेजरमेंट मध्ये काय बदल करायचे आणि कोणकोणते छोटे छोटे टिप्स वापरले तर डीप नेक असूनही ब्लाऊजचं शोल्डर खाली घसरत नाही आणि तो नीट बसतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज इथे आपण डीप नेक गळ्याचं मेजरमेंट कसं काढायचं हे बघूया. तर इथे मी ब्लाऊजची मापं घेतली आहेत. ब्लाऊज उंची आहे 13, छाती आहे 36, कंबर आहे 30, मुंडा आहे 5.5 जो मी चार्टनुसार घेतलाय आणि शोल्डर आहे आपला 5.5 इंच. तर सुरुवातीला मी इथे ब्लाऊजची उंची घेतली आहे 13, तर त्याच्यात मी 1 इंच ॲड केलंय. तर पूर्ण उंची मिळाली 14 इंच. तुम्ही तुमची जेवढी ब्लाऊजची उंची असेल त्याच्यात 1 इंच ॲड करून जी काही उंची येईल ती तुम्ही घेऊ शकता. आता हे आपण शोल्डरचं माप कसं आलं ते बघूया. आता शोल्डर आपला आहे किती बघा, 5.5 इंच. आपल्या छातीचं माप आहे 36. 36च्या मापानुसार आपल्याला गळा रुंदी मिळते 2.5 इंच. आणि जेव्हा आपण ब्लाऊज वरून एका खांद्याचं माप घेतो तेव्हा आपल्याला खांद्याचं माप मिळतं 2.5 इंच आणि त्याच्यात आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन साठी ऍड करत असतो. म्हणजे गळा रुंदी आणि शोल्डरचं पूर्ण माप मिळतं आपल्याला 5.5 इंच. आता आपल्याला काय करायचंय बघा, मुंड्याचं माप टाकायचंय. मुंडा आहे 5.5 जो मी चार्टनुसार घेतलाय. आपला जो मुंडा आहे 5.5 इंच तेवढाच आपल्याला मुंडा इथे घ्यायचा आहे. आता आपण जिथे 5.5 इंच आले तिथे आपल्याला बरोबर छातीचं माप टाकायचंय. छाती आहे 36, तर 36चा चौथा भाग येतो 9 इंच, तर त्याच्यात आपण 1.5 इंच ऍड करतो. मग हे आपलं पूर्ण माप मिळतं किती बघा, 10.5 इंच. ठीक आहे. तसंच आपल्याला इथे कमरेचं माप घ्यायचंय. कंबर आहे 30, त्याचा चौथा भाग येतो 7.5, त्याच्यात आपल्याला हे 2.5 इंच ऍड करायचे आणि हे इथे असं बरोबर आखून घ्यायचंय आपल्याला. ठीक आहे. तर आता आपण गळ्याची उंची बघूया. आता जिथून आपण गळ्याची रुंदी टाकली होती तिथूनच बरोबर आपल्याला गळ्याची उंची टाकायची. गळ्याची उंची आहे आपली 10 इंच. ठीक आहे. हे बघा इथे 10 इंच केलं आणि जेवढी ही रुंदी टाकली आहे तेवढीच आपण इथे टाकून घ्यायचंय आणि हा असा बॉक्स तयार करून घ्यायचा. आता बघा, साधारण आपले डीप गळे कितीपर्यंत असतात, 10, 11 आणि 12 हे आपले साधारण डीप गळे असतात. ठीक आहे. तर आता काय करायचंय बघा, आपल्याला हा जो आपण बॉक्स तयार केला आहे ना तिथून बरोबर ही जी आपली ही बघा ही जी लाईन आहे तिथून बरोबर बाहेरच्या साईडला आपल्याला अर्धा इंच घ्यायचा असतो. ठीक आहे. आपण अर्धा इंच, पाऊण इंच किंवा 1 इंच असे आपण बाहेरच्या साईडने डीप गळा घेत असतो. तर आता बघा, जेव्हा आपण डीप गळा घेतो तेव्हा बरोबर ही बघा ही जी लाईन आहे ना तिथून आपल्याला बरोबर थोडं थोडं हे बघा बाहेरच्या साईडने असा शेप देऊन घ्यायचा आहे. जेवढा तुम्हाला डीप नेक केवढा हवा असेल तेवढा आपण डीप नेक देऊन घ्यायचा आहे. जेव्हा आपला गळा 10चा असतो तेव्हा आपल्याला हे शोल्डर 5.5 घ्यायचंय का, तर नाही. जे आपलं 5.5 इंच आहे ना त्याच्यातून आपल्याला अर्धा इंच कमी करायचा असतो. म्हणजे आपला शोल्डर मिळणार किती आपल्याला, 5 इंच. हे बघा इथे 5 इंचावर मी मार्क करून घेतलाय आणि तिथून बरोबर आपल्याला हा असा थोडासा क्रॉस आतल्या साईडने अशी ही लाईन द्यायची आणि इथून आता आपल्याला 1.5 इंचावर मार्क करायचा आहे. इथे जो 5 इंच आला आहे तिथून बरोबर आपल्याला हा गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे. जेव्हा पण आपला 10 इंच डीप गळा असतो तेव्हा आपण जी 1.5 इंचाची शिलाई मार्जिन सोडली आहे ना तिथून आणखी पाव इंच आत शिलाई मार्जिन सोडायची असते. डीप नेक ब्लाऊज शिवताना शोल्डर उतरू नये यासाठी एक छोटं पण महत्वाचं टिप लक्षात ठेवा. शोल्डरच्या भागात पाव इंच क्रॉस शिलाई मार्जिन जरूर ठेवा. यामुळे ब्लाऊजची फिटिंग घट्ट बसते आणि शोल्डर खाली घसरत नाही. तर आता हे झालं 10 इंचाच्या गळ्याचं कटिंग. आता आपण 11चं बघूया. आता जेव्हा आपला 11 गळा असेल तेव्हा काय करायचं बघा, तर 11च्या इथे मार्क करायचा आणि हा सुद्धा आपल्याला बघा पाऊण इंच किंवा अर्धा इंच बाहेरच्या साईडने डीप करायचा. आता हा आपला शोल्डर आहे 5, तर आपल्याला 11 इंचाच्या गळ्यासाठी 5 इंच घ्यायचं नाहीये. तर त्याच्यातून आपल्याला परत पाव इंच कमी करायचंय आणि मग मिळतात आपल्याला इथे 4.25 इंच. ठीक आहे. मग आपलं शोल्डर किती येणार, 4.25 इंच. 11
गळ्यासाठी. आता जोडताना आपल्याला काय करायचंय बघा, हा थोडा आपल्याला असा इथून जोडून घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि इथून जो आपण शिलाई मार्जिनसाठी आतल्या साईडला पाव इंचाने कट करतो, शिलाईसाठी सोडतो, तसाच आपल्याला अजून पाव इंच मार्क करून घ्यायचा आहे. हे झालं 11 साठी. आता काय करायचंय बघा, आपल्याला 12 गळ्यासाठी बघायचंय. आता 12 गळ्यासाठी आपल्याला शोल्डर 5.25 इंच घ्यायचंय का? तर नाही. इथे आता अजून पाव इंच कमी करायचंय, म्हणजे शोल्डर मिळालं 4.5 इंच. म्हणजे काय होतं बघा, जसे जसे आपले गळे वाढत जातात तसे आपले शोल्डरचं माप हे कमी कमी होत जातं. तसंच इथे सुद्धा आपल्याला जिथे आपण छातीचं माप घेतो तिथे सुद्धा जेवढा गळा डीप असेल तेवढे आपल्याला पाव पाव इंचाने शिलाई मार्जिन आतल्या साईडला घ्यायची असते. ठीक आहे. तर अशा प्रकारे डीप नेक गळ्याचं मेजरमेंट पूर्ण झालं आहे. जर तुम्ही हे मेजरमेंट नीट घेतलं तर ब्लाऊजचं शोल्डर खाली उतरणार नाही. आणि मी तुम्हाला काही छोट्या टिप्स सांगते, ज्यामुळे डीप नेक ब्लाऊजचं फिटिंग परफेक्ट बसेल आणि शोल्डरही उतरणार नाही. मुंडा जर सैल असेल तर शोल्डर पटकन खाली घसरतो. म्हणून मुंडा घट्ट आणि योग्य मापाचा ठेवा. डीप नेक ब्लाऊज शिवताना शोल्डरवर पाव इंच क्रॉस शिलाई मार्जिन नक्की ठेवा. ही छोटीशी ट्रिक शोल्डर उतरवण्यापासून वाचवते. ब्लाऊज जर जास्त डीप असल्यास शोल्डरला लटकन जोडा, यामुळे शोल्डर पण उतरणार नाही आणि ब्लाऊज पण स्टायलिश दिसेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि पुढेही अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.